नमस्ते मित्रांनो, सोमेश्वर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण लातूर जिल्ह्यातून एक नवीन तिरुपतीसाठी रेल्वे सुरू होत आहे, त्या रेल्वेबद्दल आज माहिती घेणार आहोत. म्हणजे लातूर जिल्ह्यापुरतीच नाही तर ती छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बिदर, विकाराबाद, सिकंदराबाद, गुंटूर, गुडूर अशा मार्गे जाणारी एक नवीन रेल्वे सुरू होणार आहे. त्या गाडीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आणि ती गाडी स्पेशल गाडी नसून ती रेग्युलर नंबरने चालू होणारी गाडी आहे. रेल्वे क्रमांक 17425 आणि 17426 ही साईनगर शिर्डी तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही गाडी रेग्युलर नंबरने असल्यामुळे या गाडीला आता स्पेशल गाडीचा दर्जा नाही आहे. ही गाडी रेग्युलर नंबरने सुरू होणार आहे. ही गाडी दर रविवारी पहाटे 4 वाजता ही गाडी तिरुपती येथून सुटणार आहे. ही गाडी तिरुपती, रेणीगुंटा, गुडूर, गुंटूर, सिकंदराबाद, लिंगमपल्ली, विकाराबाद, जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, सेलू, जालना, छत्रपती संभाजीनगर, नागरसोल, मनमाड, कोपरगाव, साईनगर, शिर्डी अशा मार्गाने ही मार्गाने धावणार आहे. ही गाडी दर रविवारी पहाटे 4 वाजता तिरुपती रेल्वे स्टेशन येथून सुटणार आहे. 4 वाजता ही गाडी सुटल्यानंतर 4:23 ही गाडी रेणीगुंटा येथे पोहोचेल व 4:25 ही गाडी रेणीगुंटा येथून सुटेल. ही गाडी गुडूर येथे पहाटे 5:48 पोहोचेल व 5:50 ही गाडी पुढे रवाना होईल. गुंटूर येथे ही गाडी सकाळी 10:40 पोहोचेल व 10:50 ही गाडी पुढे रवाना होईल. सिकंदराबाद येथे ही गाडी दुपारी 3:50 पोहोचेल व 4:05 ही गाडी पुढे रवाना होईल. तसेच विकाराबाद येथे ही गाडी 5:18 येईल व 5:20 ही गाडी पुढे रवाना होईल. बिदर येथे ही गाडी सायंकाळी 6:48 पोहोचेल व 6:50 ही गाडी पुढे रवाना होईल. लातूर रोड येथे ही गाडी रात्री 9:19 पोहोचेल व 9:20 ही गाडी पुढे रवाना होईल. परळी वैजनाथ येथे ही गाडी या ठिकाणी या गाडीचं लोक रिव्हर्स होणार आहे. ही गाडी रात्री 12:30 पोहोचेल व 12:50 ही गाडी पुढे रवाना होईल. परभणी येथे ही गाडी पहाटे 2:50 पोहोचेल व 3:10 ही गाडी पुढे रवाना होईल. या ठिकाणी या गाडीचं लोक रिव्हर्स होणार आहे. जालना येथे ही गाडी पहाटे 4:58 पोहोचेल व 5 वाजता ही गाडी पुढे रवाना होईल. छत्रपती संभाजीनगर येथे ही गाडी सकाळी 6:15 पोहोचेल व 6:20 ही गाडी पुढे रवाना होईल. मनमाड येथे ही गाडी सकाळी 8:50 पोहोचेल व 8:55 ही गाडी शिर्डीकडे रवाना होईल. शिर्डी येथे ही गाडी सोमवारी सकाळी 10:45 पोहोचेल. अशा प्रकारचा तिरुपती ते साईनगर शिर्डी असा टाइम टेबल असणार आहे. आणि दर सोमवारी ही गाडी साईनगर शिर्डी येथून रात्री 7:35 साईनगर शिर्डी येथून सुटणार आहे. दर सोमवारी रात्री 7:35 ही गाडी सुटल्यानंतर मनमाड येथे ही गाडी 9:20 पोहोचेल व 9:25 ही गाडी पुढे रवाना होईल. छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी ही गाडी 11:10 पोहोचेल व 11:15 ही गाडी पुढे रवाना होईल. जालना येथे ही गाडी रात्री 12:08 पोहोचेल व 12:10 ही गाडी पुढे रवाना होईल. परभणी येथे ही गाडी पहाटे 2:10 पोहोचेल व 2:30 ही गाडी पुढे रवाना होईल. या ठिकाणी या गाडीचं लोक रिव्हर्स होणार आहे. परळी वैजनाथ येथे ही गाडी पहाटे 4 वाजता पोहोचेल व 4:15 ही गाडी या ठिकाणी लोक रिव्हर्स होऊन पुढे रवाना होईल. लातूर रोड येथे ही गाडी पहाटे 5:29 पोहोचेल व 5:30 ही गाडी पुढे रवाना होईल. बिदर येथे ही गाडी सकाळी 7:48 पोहोचेल व 7:50 ही गाडी पुढे रवाना होईल. विकाराबाद येथे ही गाडी 9:38 पोहोचेल व 9:40 ही गाडी पुढे रवाना होईल. सिकंदराबाद येथे ही गाडी सकाळी 11:10 पोहोचेल व 11:25 ही गाडी पुढे रवाना होणार आहे. सिकंदराबाद येथून ही गाडी 11:25 सुटल्यानंतर ही गाडी गुंटूर येथे सायंकाळी 5:10 पोहोचेल व 5:20 ही गाडी पुढे रवाना होणार आहे. गुडूर येथे ही गाडी सायंकाळी 10:53 पोहोचेल व 10:55 ही गाडी पुढे रवाना होणार आहे. रेणीगुंटा येथे ही गाडी रात्री 12:33 पोहोचेल व 12:35 ही गाडी पुढे रवाना होईल.
तिरुपती येथे ही गाडी बुधवारच्या पहाटे आणि मंगळवारच्या रात्री 1:30 पोहोचणार आहे. अशा प्रकारचा या गाडीचा टाइम टेबल आहे. म्हणजे बुधवारी ही गाडी आपली तिरुपती येथे पोहोचणार आहे. अशा प्रकारचा या गाडीला टाइम टेबल देण्यात आलेला आहे. ह्या गाडीला खूप अंतर पार करावं लागणार आहे. कमीत कमी या गाडीला 1 ते 1,500 किलोमीटरचं अंतर या गाडीला पार करावं लागणार आहे. ही गाडी पूर्वी स्पेशल गाडी म्हणून चालायची आणि या स्पेशल गाडीला आता रेग्युलर नंबरने चालवण्यात येणार आहे. त्यामुळे आता या गाडीचं तिकीटही कमी होणार आहे आणि साईनगर शिर्डी ते आपलं तिरुपती या 2 देवस्थानांना जोडणारी ही खूप महत्त्वाची रेल्वे ठरणार आहे. लातूर रोड मार्गे ही गाडी सोडल्यामुळे या गाडीचं अंतर कमी होणार आहे. पूर्वी साईनगर शिर्डी तिरुपती ही गाडी चालत आहे, ती गाडी नांदेड मार्गे जाते. ती गाडी खूप मोठं अंतर पार करून ती आपल्याला साईनगर शिर्डी ते तिरुपती जोडते. पण हा मार्ग खूप सोयीचा आणि मराठवाड्यातील खूप लोकांना जोडण्याचं काम करणार आहे. त्यामुळे लातूर जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, अहिल्यानगर जिल्हा असेल, अशा प्रकारचे अनेक जिल्हे जोडण्याचं काम या रेल्वेमुळे होणार आहे. त्यामुळे आता साईनगर शिर्डी तिरुपती एक्सप्रेस ही लातूर जिल्ह्यासाठी असेल, जालना जिल्ह्यासाठी असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, अशा अनेक जिल्ह्यांना जोडण्याचं एक महत्त्वपूर्ण काम करणार आहे. त्यामुळे आता शिर्डीला जाणं आणि तिरुपतीला जाणं अगदी सुलभ आणि शक्य होणार आहे. ही गाडी साप्ताहिक आहे, त्यामुळे आठवड्यातील 1 दिवस आपण या गाडीने तिरुपती किंवा साईनगर शिर्डीला जाऊ शकतो. 14 डिसेंबर 2025 पासून ही गाडी सुरू होणार आहे. या गाडीला एकूण 30 तास 45 मिनिट वेळ लागणार आहे आणि या गाडीला एकूण 29 थांबे असणार आहेत आणि या गाडीचं पूर्ण डिस्टन्स हा 1441 किलोमीटरचा डिस्टन्स असणार आहे. अशा प्रकारची ही तिरुपती साईनगर शिर्डी रेल्वे सर्व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना खूप लाभदायक ठरणार आहे आणि साईनगर शिर्डी आणि तिरुपती या 2 देवस्थानांना जोडण्याचं खूप महत्त्वाचं काम करणार आहे. त्याबरोबरच परळी वैजनाथ असेल, परभणी असेल, लातूर असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, अशा महत्त्वपूर्ण जिल्ह्यांना जोडण्याचं काम ही रेल्वे करणार आहे. त्यामुळे या रेल्वेचा संपूर्ण आपल्या मराठवाड्यातील खूप जिल्ह्यांना फायदा होणार आहे आणि ही गाडी रेग्युलर नंबरने असल्यामुळे या गाडीला तिकीटही थोडं कमी राहणार आहे. कारण स्पेशल एक्सप्रेस खूप चालत आहेत, त्यांचं स्पेशल चार्जेस जास्त लागतात आणि रेग्युलर गाडी असली की त्या गाडीचं तिकीटही कमी असतं. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना यामध्ये खूप फायदा होणार आहे. या गाडीला एकूण 4 जनरलचे डबे असणार आहेत, 6 ते 7 स्लीपरचे डबे, 6-7 हे AC डबे, अशा प्रकारचं या गाडीचं कोच कंपोजिशन असणार आहे. या गाडीचं कोच कंपोजिशन अजून फिक्स आलेलं नाही, पण अंदाजे या गाडीला अशा प्रमाणे या गाडीला कोच मिळू शकतात. त्यामुळे जनरलमध्ये प्रवास करणं खूप सहज शक्य होणार आहे. आणि या गाडीला लातूर येथून जाण्यासाठी सकाळी 5:30 वाजता ही गाडी लातूर रोड येथून सुटणार आहे. लातूर रोड येथून दर मंगळवारी ही गाडी पहाटे 5:30 सुटणार आहे आणि तिरुपती येथे ही गाडी रात्री 1:30-2च्या सुमारास आपल्याला पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या लोकांनाही या गाडीमुळे खूप मोठा फायदा होणार आहे. फक्त लातूरहून लातूर रोडला जाण्यासाठी लोकांना थोडी अडचण होणार आहे. प्रवासाचं योग्य नियोजन लावलं तर आपला हा प्रवास खूप सुखकर होणार आहे. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असं चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि रेल्वेच्या विषयी नवनवीन माहिती घेण्यासाठी सोमेश रत्न यूट्यूब चॅनलला जरूर फॉलो करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.